नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवड्याभरातील काही घडामोडी. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही लाडक्या गणरायाला गुरुवारी निरोप देण्यात आला. गावागावांमध्ये विसर्जन कुंडासह घरातील गणपती संकलित करण्यासाठी रथाची आणि ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती. पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करत गणेश मूर्तींचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आलं. इचलकरंजी शहरात विविध 31 ठिकाणी कृत्रिम कुंड ठेवले होते. तसंच निर्माल्य जमा करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची सोय केली होती. या रथामध्ये नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी श्रींचं विसर्जन केलं. दिवसभरात शेकडो नागरिकांनी कुंडाच्या ठिकाणी मूर्ती विसर्जित केल्या. कुंडात विसर्जन झालेल्या मूर्ती नगरपालिकेच्या वतीनं शहापूर खणीत विसर्जित करण्यात येत होत्या. गणेश विसर्जनासाठी ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. निर्माल्य गोळा करण्यासाठी घंटागाड्याचा वापर करण्यास हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. त्याला प्रतिसाद देत नगरपालिकेनं निर्माल्य गोळा करण्यासाठी कृत्रिम कुंडाजवळ लहान टेम्पो उभे केले होते. काही नागरिकांनी प्रशासनाची नजर चुकवून शिरदवाडमधील बाजूच्या नदीघाटावर श्रींचं विसर्जन केलं. दरम्यान हुपरी, रेंदाळ या ठिकाणीही कृत्रिम कुंडात विसर्जनाला चांगला प्रतिसाद लाभला. आजरा तालुक्यातही मोठ्या उत्साहात घरगुती गौरी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. तहसीलदार विकास अहिर यांच्या पुढाकारानं आजरा शहरात घरोघरी मूर्ती घेण्यासाठी मूर्ती रथाची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चंदगड तालुक्यात आज घरगुती गौरी गणपतीचं साधेपणानं विसर्जन करण्यात आलं. घटप्रभा आणि ताम्रपर्णी या नद्यांसह गाव पाणवठा तसंच तळ्यामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. तालुक्यातील हलकर्णी, माणगाव, कोवाड, दाटे, अडकूर, इब्राहीपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज भाविकांनी भक्तिभावानं घरगुती गणेश मूर्तींना निरोप दिला. गडिंग्लज शहरात आणि तालुक्यात सोशल डिस्टन्सिंग पाळत गौरी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी गडिंग्लज शहरातील प्रत्येक प्रभागात गणेश मूर्ती विसर्जनासाठी 22 ठिकाणी कुंड तयार केले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गडिंग्लज तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतींमार्फत मूर्तीदान करण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. भडगाव, ऐनापूर गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मूर्तीदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवून प्रत्येक गल्लीमध्ये स्वतंत्रपणे गणेश विसर्जन करण्यात आलं. कौलव ग्रामपंचायतीनं प्रत्येक गल्लीमध्ये पाण्याच्या काहील ठेवल्या होत्या. त्यामध्ये ग्रामस्थांनी गणेश मूर्ती विसर्जित केल्या. पाणी प्रदूषण आणि पर्यावरण प्रदूषण होणार नाही याची ग्रामपंचायतीनं विशेष काळजी घेतली. राशिवडे, कोते, पिरळ, तारळे, धामोडसह तालुक्यातील अनेक गावात गणेश मूर्ती दान करण्यात आल्या. करवीर तालुक्यातील कोथळी इथं ग्रामस्थांनी घराजवळच बादलीत गणेश मूर्तींचं विसर्जन केलं. ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समिती यांच्याकडे नागरिकांनी 100% गणेश मूर्ती दान केल्या. राधानगरी तालुक्यातील बहुतांश गावात गल्लीतच तयार केलेल्या विसर्जन कुंडात गणपती विसर्जन करून ग्रामपंचायतीकडे मूर्ती दान करण्यात आल्या. बहुतांश गावात प्रदूषणमुक्त गणेश विसर्जन पार पडलं. तालुक्यातील 35 गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबवली, तर 8 गावात सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्यात आला होता. तालुक्यातील 26,000 घरगुती तर 39 सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचं विसर्जन शांततेत झालं असल्याचं पोलीस निरीक्षक उदय डुब्बल यांनी सांगितलं. गारगोटीसह बुदरगड तालुक्याच्या ग्रामीण भागात गणेश मूर्तीदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी गणपतीचं विसर्जन घरीच केल्यानं वेदगंगा नदीघाटावर शुकशुकाट होता. पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सोशल डिस्टन्स पाळून मलकापूर परिसरातील गावांमध्ये गणपती विसर्जन साध्या पद्धतीनं पार पडलं. कडवी शाळी नदीवरील घाटावर श्रींच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. पेरीड गावातील नागरिकांनी काहिलीत गणपतीचं विसर्जन केलं. मलकापूर, शाहूवाडी, पेरीड, कडवे, कोळगाव, करंजोशी या गावातील नागरिकांनी सायंकाळपर्यंत श्रींना निरोप दिला. कागल शहर आणि तालुक्यात घरगुती गणेश मूर्तींचं आज विसर्जन करण्यात आलं. कागल नगरपरिषदेच्या गणेश मूर्ती दान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेनं शहरातील मुख्य 12 ठिकाणी कृत्रिम जलकुंड ठेवले होते.
शहर आणि उपनगरातील नागरिकांनी विधिवत पूजा आणि आरती करून श्रींची मूर्ती पालिकेच्या आणि सामाजिक संस्थांच्या विसर्जन कुंडात विसर्जित केली, तर काहींनी नदीपात्रात विसर्जन केलं. शहरासह ग्रामीण भागातही गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. पालिकेनं श्रींच्या मूर्ती विसर्जन करण्याची व्यवस्था शहरात केल्यानं दूधगंगा नदीवर फारशी गर्दी जाणवत नव्हती. अनेक नागरिकांनी आपल्या घराच्या अंगणात श्रींच्या मूर्तीचं विधीपूर्वक विसर्जन करत पाण्याचं प्रदूषण टाळण्यावर भर दिला. कागल शहर आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिरोळ तालुक्यात सर्वत्र घरगुती गणपती गौरीचं विसर्जन करण्यात आलं. नृसिंहवाडी इथं दत्त मंदिराच्या दक्षिण घाट परिसरातील नागरिकांनी विसर्जन केलं. दत्त देवस्थान ग्रामपंचायतीच्या वतीनं निर्माल्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. कुरुंदवाडमध्ये ऐतिहासिक कृष्णा घाटावर नगरपालिकेच्या वतीनं व्यवस्था करण्यात आली होती. जयसिंगपूर शिरोळसह तालुक्यात सोशल डिस्टन्स ठेवत श्रींच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. पन्हाळा तालुक्यात गौरी गणपती विसर्जन साध्या पद्धतीनं करण्यात आलं. अनेक गावामध्ये निर्माल्य ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये गोळा करण्यात आलं, तर लोकांनी गणपती विसर्जनासाठी एकत्र न जाता स्वतंत्रपणे विसर्जन कुंडावर जाऊन बाप्पाला निरोप दिला. तरुण मंडळांनी देखील कोणत्याही वाद्यविना साधेपणानं मिरवणूक काढून बाप्पाला निरोप दिला. चंदगड तालुक्यातील सातवणे गावात गणेशोत्सव काळात बाहेरच्या व्यक्तीला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गावबंदी आदेशाचा भंग केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. चंदगड तालुक्यातील सातवणे गावात गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी हलते देखावे, आकर्षक सजावट केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ग्रामपंचायतीनं साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. तरीही चंदगड, आजरा, गडिंग्लज तालुक्यातील काही गणेशभक्त सातवणे इथं येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीनं गावबंदी आदेश जाहीर केलाय. नियमभंग करणाऱ्यांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात भागीरथी महिला संस्था आघाडीवर आहे. भागीरथीच्या वतीनं सभासद महिलांना स्वावलंबी बनवून त्यांच्यातील कलागुणांना विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसंच महिलांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण आणि समृद्ध बनवण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळे भागीरथी संस्थेचे सभासद होण्यासाठी महिलांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. यावर्षीच्या सभासद नोंदणीला 1 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक महिला स्वावलंबी झाली पाहिजे, प्रशिक्षित बनली पाहिजे. स्वसंरक्षणाबरोबरच महिला आणि युवतींनी विविध क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करावं, यासाठी भागीरथी महिला संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या नियोजनातून या संस्थेचा जिल्ह्यात मोठा विस्तार झाला असून संस्थेच्या छत्रछायेखाली 50 ते 55 हजार महिला आल्या आहेत. संस्थेचे सभासद झाल्यानंतर वर्षभर महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये वयात येणाऱ्या मुलींसाठी कळी उमलताना हा आरोग्यविषयक प्रबोधन करणारा कार्यक्रम घेतला जातो. भागीरथी युवती मंचच्या वतीनं महाविद्यालयीन युवतींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेतलं जातं. तसंच स्वावलंबनासाठी रोजगारपूरक वस्तूंचं प्रशिक्षण देणं, हस्तकलेचं प्रशिक्षण देणं, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करणं आणि महिला कैद्यांसाठी राखी बनवण्याचं प्रशिक्षण, लोणची पापड बनवण्याचं प्रशिक्षण देणं, महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर, महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करणं, महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध ठिकाणी प्रदर्शनाचं आयोजन करणं, वाचनालय चळवळ चालवणं, गणेशोत्सव, दिवाळीसाठी सजावटीच्या वस्तूंचं प्रशिक्षण देणं असे असंख्य उपक्रम भागीरथी संस्था चालवते. या उपक्रमांमुळे भागीरथीच्या सभासद महिलांना विविध प्रशिक्षण मिळतंच, शिवाय त्यांचं व्यक्तिमत्वही विकसित होतं. त्यामुळे दरवर्षी भागीरथीच्या सभासद नोंदणीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यावर्षी भागीरथीची सभासद नोंदणी 1 सप्टेंबरपासून सुरू होतीये. इच्छुक महिलांनी कावळा नाका इथल्या राजेश मोटर्स शेजारील भागीरथी महिला संस्थेच्या कार्यालयाशी किंवा 0231 262 5577 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. नवीन घर, फ्लॅट किंवा प्लॉट घेणाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे. राज्य शासनानं मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केलाय. त्यामुळे मालमत्ता खरेदी विक्री करताना पुढील काही महिने ग्राहकाला 3% फायदा होणार आहे. या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांपासून बांधकाम क्षेत्राला मंदीनं ग्रासलंय. आधीच मंदी, त्यामध्ये लॉकडाऊन आल्यानं अर्थव्यवस्थेचं चक्र आणखी खोल रुतलं. परिणामी रिअल इस्टेट क्षेत्रात चांगलीच मंदी जाणवू लागली. बँकेच्या व्याजदरात घट झाली असली तरी बांधकाम क्षेत्राला म्हणावा इतका प्रतिसाद मिळाला नव्हता.
दुसरीकडे मालमत्ता खरेदीसाठी विविध प्रकारच्या करांचा बोजा मोठा असल्यानं वास्तू खरेदी विक्रीला गती मिळत नव्हती. या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्य सरकारनं मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली. त्यानुसार 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 अशा 2 टप्प्यांमध्ये मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याचं क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो स्टॅम्प ड्युटीबद्दलचा निर्णय झालेला आहे तो खरोखर चांगला आणि क्रांतिकारक आहे. त्यानुसार 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये जे काही खरेदीपत्र होतील, प्लॉटचे असू देत, फ्लॅटचे असू देत, त्यासाठी 3% स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुसरा टप्पा असा आहे की 1 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 या कालावधीमध्ये जे कुठले डॉक्युमेंट्स होतील त्याच्यावरती आपल्याला 2% सूट दिलेली आहे. त्यामुळं घर खरेदीला एक चांगलं प्रोत्साहन यामुळे मिळेल आणि अडचणीत आलेला हा जो व्यवसाय आहे त्याला एक चांगली उभारी मिळेल. या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस येतील आणि अनेकांना आपलं स्वतःचं घर घेता येईल अशी प्रतिक्रिया क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव परीख यांनी दिली. बांधकाम व्यवसायाला गती देण्यासाठी राज्य सरकारनं घेतलेला निर्णय नक्कीच योग्य आहे. मात्र मुळात संपूर्ण आर्थिक चक्र गतिमान होण्यासाठी सरकारला अजूनही काही पावलं उचलावी लागतील. विशेषतः मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी सरकारला काही योजना अंमलात आणणं आवश्यक ठरेल. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तु प्रकल्प विराज सिटी. साइट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 952760 8484. वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. केंद्र सरकारनं अनेक सवलती जाहीर करून सुद्धा देशातील बहुतांश साखर कारखाने तोट्यातच चालतात. त्यामुळे इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी साखर कारखान्यांना कर्ज मिळत नाही. पण आता ही अडचण दूर झाली आहे. तेल कंपन्यांनी इथेनॉल खरेदीची हमी दिल्यानं देशातील इथेनॉल निर्मितीचे 322 प्रकल्प उभे राहण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्याचबरोबर देशातील अतिरिक्त साखरेचा प्रश्न सुटण्यासही मदत होणार आहे. ब्राझीलच्या धर्तीवर भारतात उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याची कल्पना पुढे आली. खासदार शरद पवार यांनी इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचं समर्थन केलं, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्यानं इथेनॉलचं महत्त्व सांगतायत. केंद्र सरकारनंही इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्यांना व्याजदरात सवलत देण्याची घोषणा केली. त्यामुळे देशातील 362 साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प उभारणी आणि विस्तारासाठी अर्ज केले. त्यातील 40 कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली असल्यानं त्यांचे प्रकल्प मार्गी लागले. अन्य 322 कारखान्यांच्या इथेनॉल प्रकल्प मार्गी लागण्यात आर्थिक अडचण निर्माण झाली. अशा परिस्थितीत 2 दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं इथेनॉल खरेदीचा करार करून साखर कारखाने, तेल कंपन्या आणि बँका यांचे संयुक्त खाते उघडून त्यात कर्ज परतफेडीच्या हप्त्याची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तेल कंपन्यांची कर्ज वसुलीला हमी मिळाली आहे. परिणामी बँकांनी सुद्धा इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी अर्थसहाय्य करण्याचं मान्य केलंय. त्यामुळे प्रलंबित इथेनॉल निर्मितीचे प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. शिवाय देशातील अतिरिक्त साखर साठ्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. आगामी गळीत हंगामात देशात 305 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती होईल असा अंदाज आहे. देशातील साखरेचा खप 260 लाख टन असून 50 लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 123 लाख टन साखर शिल्लक राहण्याची भीती आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी इथेनॉल निर्मितीची गरज आहे. देशाची इथेनॉलची मागणी 330 कोटी लिटरची आहे. प्रत्यक्षात निर्मिती मात्र 180 कोटी लिटरची होते. सध्या इंधनामध्ये 60% इथेनॉल मिसळलं जातं. हे प्रमाण येत्या 10 वर्षात 20% वाढण्याची शक्यता असल्यामुळेच केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा आणि चुकीच्या चालीरीती संपवण्यासाठी अण्णाभाऊंचं साहित्य महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीनं कागल तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म अतिशय गरीब मातंग कुटुंबात झाला. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरांवर प्रहार केला. समाजाला प्रगतीसाठी दिशा दाखवण्याचं काम त्यांनी केलं. 2020 हे अण्णाभाऊंचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचं निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकळे यांना देण्यात आलं. फकीरा कादंबरीतून अण्णाभाऊंनी ब्रिटिशकालीन जुलमी कायद्याविरोधात आवाज उठवला. अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्या, 15 कथासंग्रह, नाटकं आणि पोवाडे अशी विपुल ग्रंथसंपदा त्यांनी तयार केली. अण्णाभाऊंचं साहित्य विविध 27 भाषांमध्ये रूपांतरित झाले. यावेळी तालुकाध्यक्ष राहुल आकुर्डे, अर्जुन सोनुले, निखिल सोनुले, पंडित आकुर्डे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनासाठीच्या पार्श्वभूमीवर कागल शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये निर्जंतुकीकरण आणि जंतुनाशक औषध फवारणी करावी, तसंच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारींची साफसफाई करावी अशा मागण्या नागरिकांनी नगर परिषदेकडे केल्या आहेत. कोरोना आणि साथीचे इतर आजार रोखण्यासाठी कागल शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये जंतुनाशक औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरण करावं, तसंच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारींची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बंद असलेल्या स्ट्रीट लाईट सुरू कराव्यात, रस्त्यावर पडलेल्या बांधकामाचं साहित्य हटवावं यासह अन्य मागण्यांचं निवेदन नागरिकांनी नगर परिषदेकडे सादर केलंय. यावेळी राजे विक्रमसिंह घाटगे, कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आप्पासाहेब भोसले, रमीज मुजावर, सुशांत कालेकर, अशिकेश अथणे, अरुण गुरव उपस्थित होते. बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचनांचं पालन करावं, शिस्त लावताना स्वतःचीही काळजी घ्यावी असे उद्गार विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी काढले. शिरोली पोलीस ठाण्यात आयोजित शोकसभेत ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील शिरोली MIDC पोलीस ठाण्यातील कर्मचारी संजित विलास जगताप यांचा कोरोना कक्षात हृदयविकारानं बुधवारी रात्री मृत्यू झाला. त्यानिमित्त MIDC पोलीस ठाण्यात शोकसभा संपन्न झाली. कायद्याची अंमलबजावणी करताना पोलिसांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी केलं. यावेळी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक तानाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, सुशांत चव्हाण, दीपक भांडवलकर, मेघा पाटील, किरण भोसले यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. उत्तमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. उत्तमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम अंमलबजावणीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेनं देशात पहिला क्रमांक पटकावलाय. आतापर्यंत जिल्ह्यात 1070 बायोगॅस संयंत्र स्थापन करून जिल्हा परिषदेनं हे यश मिळवलंय. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मासिक सभा आणि उपाध्यक्ष आणि कृषी समिती सभापती सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीनं पार पडली. त्यामध्ये विविध विषयावर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्यानं देशात प्रथम क्रमांक पटकावलाय अशी माहिती बैठकीत देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 1070 बायोगॅस संयंत्र बांधण्यात आली आहेत अशीही माहिती यावेळी देण्यात आली. समितीसाठी सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 2.5 कोटी रुपये सुधारित तरतूद करण्यात आली. दरम्यान राज्य पातळीवरील सोयाबीन पीक स्पर्धेत शहाजी पाटील यांना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक सुशीला कुंभार आणि तृतीय क्रमांक अनिता कुंभार यांनी पटकावला. तर भात पीक स्पर्धेमध्ये बाबूराव परीट आणि मलगुंडा टेळे यांनी अव्वल स्थान पटकावलंय. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई जाणवत आहे.
ही बाब लक्षात घेऊन भुदरगड तालुक्यातील कोनवडे इथल्या गिरिजा फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरामध्ये 65 जणांनी रक्तदान केलं। भुदरगड तालुक्यातील कोनवडे इथं भुदरगड प्रांताधिकारी संपत खिलारी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला। गिरिराज फाउंडेशनच्या वतीनं हे शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरामध्ये 65 जणांनी रक्तदान केलं। यावेळी धनंजय महाडिक, युवा शक्तीचे अध्यक्ष युवराज पाटील, युवा नेते देवराज बारदेसकर, प्रणवसिंह सावंत, माजी सरपंच आनंदराव पाटील, BY देसाई, राम देसाई, पांडुरंग पाटील, रामचंद्र पाटील, रघुनाथ शिंदे, बंडेराव पाटील, रवींद्र पाटील, भाऊसो कळमळकर, राहुल पाटील, प्रवीण पाटील उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं दूध उत्पादक शेतकरी आणि मत्स्य व्यवसाय संस्थांना कॅश क्रेडिट देण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी 7% व्याजदर आकारला जाईल, तर कर्जफेडीची मुदत 1 वर्ष आहे। याशिवाय शेतीमालासाठी गोडाऊन आणि कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी कर्ज देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलाय, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं आता दूध उत्पादक शेतकरी आणि मत्स्य व्यवसाय संस्थांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्याबद्दलचा ठराव मंजूर करण्यात आलाय। त्यानुसार किसान क्रेडिट कार्डधारक दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि मत्स्य व्यवसाय संस्थांना कॅश क्रेडिट सेवा दिली जाणार आहे। त्यासाठी 7% व्याज आकारलं जाईल आणि कर्जफेडीची मुदत 1 वर्षाची असेल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। शेतीपूरक उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज योजना राबवावी असं नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेकडून सांगितलं जायचं। त्यानुसार कोल्ड स्टोरेज आणि शेतीमालाच्या साठवणुकीसाठी गोडाऊन उभारण्याच्या प्रकल्पाला कर्ज पुरवठा केला जाईल, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं। यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर AB माने उपस्थित होते। गणेशोत्सवानिमित्त विधायक कार्य करण्याचं आवाहन पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलं होतं। त्या आवाहनाला प्रतिसाद देत हेरले आणि मुडशिंगी इथल्या काही तरुण मंडळांनी महारक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरात 54 जणांनी रक्तदान केलं। हातकणंगले तालुक्यातील हेरलेमधील कम ऑन इंडिया मित्रमंडळ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतं। गणेशोत्सवामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं आवाहन प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी केलं होतं। त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मुडशिंगी इथल्याही तरुण मंडळांनी एकत्र येऊन महारक्तदान शिबिर घेतलं। थॅलोसिमिया निर्मूलन असोसिएशन, रक्तदाता कोल्हापूर यांचंही सहकार्य मिळालं। 4 महिलांसह 54 जणांनी रक्तदान केलं। यावेळी DYSP प्रणील गिल्डा, सरपंच मीनाक्षी खरसिंगे, शरद पवार, अझर पेंढारी, शिवाजी भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं। नमस्कार।